बातमी गडचिरोलीमधून। गडचिरोलीमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश आलंय। पोलिसांच्या रणनीतीमुळे नक्षली कारवायांवर नियंत्रण ठेवलं जात आहे। कमांडो सोबतच सीआरपीएफ तसंच स्थानिक यांच्यामुळे निर्णायक वळण या मोहिमेला आलेलं आहे। 31 मार्चच्या डेडलाईन पूर्वीच नक्षलविरोधी मोहिमेला यश आलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी ओम प्रकाश चुनारकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। ओम प्रकाश, एक दिवसापूर्वी आपण पाहिलं 11 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे आणि आता ही मोहीम अधिक तीव्र केलेली आहे सरकारकडून। जिल्ह्यातील नक्षलवाद हा पुढच्या काही दिवसांमध्ये पूर्णपणे संपून जाईल अशी स्थिती आहे। जगदीश, अगदी खरं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत देशातील नक्षल मुक्त होतील अशी घोषणा केली होती। मात्र त्याआधीच गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल हा मुक्त होत आहे। जर आपण अगदी विचार केला तर कालच 68 लाखाचे बक्षीस असलेले 11 माओवादी हे आत्मसमर्पण केले आहे। तर या ठिकाणी आपण बंगाडी या ठिकाणी जो अतिसंवेदनशील एरिया होता, जो अबुजमाड जो नक्षलाचा गड समजला जात होता आणि किंबहुना राज्य हे नक्षल समजले जात होते। मात्र अशा ठिकाणी आता जवळपास गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे अति संवेदनशील नक्षलग्रस्त भाग असेल, जे जंगलांनी व्यापलेले होते, नदी नाल्यांनी व्यापलेले होते, अशा ठिकाणी आता पोलीस स्टेशन झालेले आहे। गडचिरोलीमध्ये तब्बल 70 पोलीस स्टेशन झालेले आहेत। त्यामुळे नक्षल विरोधी कारवाईला अधिक बळ मिळालं आहे आणि पोलिसांची रणनीती ही आक्रमक असल्यामुळे नक्षलही हतबल झालेले आहे। आपण जर विचार केला तर 2018ला कसनासूर बोरिया जर अहिरी तालुक्यातला जर विचार केला तर तब्बल 40हून अधिक नक्षल ठार झाले होते। त्यामध्ये 360 ची निर्णायक कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि 2019ला जर बघितलं त्यामुळे सरकारच्या या कामगिरीमुळेच हे सर्व नक्षलवादी आता आत्मसमर्पण करतायत। तुम्ही असेच जोडलेले राहा।